सीपीआर इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 48 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या निधीतून सीपीआरच्या जुन्या इमारती अद्ययावत करण्यात येत आहेत। मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून येतंय। विद्युतीकरणाचं कामही निकृष्ट झाल्यामुळे अनेक इमारतींमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय। त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील अनेक इमारती जुन्या झाल्यामुळे त्यांचं नूतनीकरण, ड्रेनेज व्यवस्था आणि रस्ते करण्यासाठी राज्य शासनानं सुमारे 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीतून इमारत दुरुस्ती, ऑपरेशन थिएटरचं नूतनीकरण यासह सर्व विभाग अद्ययावत करण्यात येत आहेत। मात्र कामाच्या दर्जाकडे कुणाचंही लक्ष नाही। काही ठिकाणी चुकीची कामं झाल्याची चर्चा आहे। अनेक इमारतींमध्ये दुरुस्ती केल्यानंतर विद्युत वायरिंग बदलण्यात आलंय, पण त्याचा दर्जाही चांगला नाही। अपघात विभाग, डायलिसिस विभाग यासह काही विभागातील विद्युत यंत्रणेतील दोषामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय। गुरुवारी रात्री नवीन अपघात विभागातील विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता। त्यामुळे या विभागातील डॉक्टर आणि रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागला। मुळात नवीन अपघात विभाग पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आलाय। या ठिकाणी सेंट्रल एसी बसवण्यात आलाय। एसीमुळे अपघात विभागाच्या इमारतीला खिडक्या बसवलेल्या नाहीत। त्यामुळे विद्युत यंत्रणा खंडित झाली तर अंधाराचं साम्राज्य पसरतं। या विभागातील विद्युत यंत्रणा सदोष असल्याचं स्पष्ट होतंय। डायलिसिस विभागात एकाच वेळी 12 ते 15 रुग्ण उपचार घेत असतात। आज सकाळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सर्व यंत्रणा कोलमडली। कोट्यावधी रुपये खर्चून सीपीआरच्या इमारतींचं नूतनीकरण करण्यात येत आहे, पण त्याचा दर्जा चांगला राहील यासाठी प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे।